गेल्या पाठामध्ये आपण विस्तार कार्यामध्ये, कृषी विस्तार कार्यामध्ये शेतकऱ्यापर्यंत जाणं, त्याच्यापाशी विस्तार कार्य करणं म्हणजे त्याला भेटणं, आपलं म्हणणं समजावून सांगणं, त्याच्या काय पद्धती आपण बघितलेल्या होत्या. तर वैयक्तिक पद्धत, गट संपर्क पद्धत आणि समूह संपर्क पद्धत. वैयक्तिक संपर्कामध्ये शेतावर भेट, घरी भेट, कार्यालयात भेट किंवा वैयक्तिक पत्र पाठवणे, मोबाईलवर बोलणे, फोनवर बोलणे असा प्रकार होता. गटामध्ये 10 ते 50 पर्यंतची व्यक्ती एखाद्या छोट्या ठिकाणी की ग्रामीण भागामध्येच एखाद्या छोट्याशा हॉलमध्ये जर जमा करून त्यांना भेटणे केलं. आणि समूह संपर्कामध्ये टी व्ही, वर्तमानपत्र, प्रदर्शन वगैरे अशा गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. मग कृषी विस्तार कार्यकर्ता हा नेमकं काय करतो, तर शेतकऱ्यापर्यंत संदेश पोहोचवतो. संदेश पोहोचवतो म्हणजे कशाचं काम करतो, संदेश वहनाचं काम करतो. म्हणजे कशाचं, संज्ञापनाचं. मग आपला तिसरा धडा आहे कृषी विस्तारमधला 3 संदेशवहन कंसामध्ये संज्ञापन. संदेशवहन किंवा संज्ञापन त्याच्या बाबतीत बघायचं. मग संदेशवहन म्हणजे काय, कृषी विस्तार कार्यकर्त्यानं वरच्या अधिकाऱ्याकडून आलेला संदेश त्या भागामध्ये त्या शेतकऱ्याला कशा पद्धतीनं समजावून सांगायचा हे जर आकलन करून समजून घेऊन त्याच्यापर्यंत पोहोचवलेला जो संदेश आहे त्याला काय म्हणायचं, संदेशवहन. आता याची शास्त्रोक्त व्याख्या कशी आहे ती समजून घ्या. संदेशवहन अशी प्रक्रिया आहे की ज्यात 2 किंवा अधिक व्यक्ती कल्पना, वस्तुस्थिती, भावना किंवा माहितीचे अशा रीतीने परस्पर आदान प्रदान करतात की ज्यामुळे प्रत्येकाला संदेशाच्या अर्थाची, उद्देशाची व वापराची एकसारखी जाणीव होते. त्याला काय म्हणायचं, संदेशवहन. ही झाली शास्त्रीय व्याख्या. आता याच्यामध्ये एक मुद्दा आला आहे, नवाचार. तर नवाचार म्हणजे काय, नवा एवढं समजतंय आपल्याला, 4 म्हणजे काय आकडा आहे का काय समजत नाही. तर त्याची व्याख्या सांगतो तुम्हाला. एखाद्या व्यक्तीस नवीन वाटणारी कोणतीही कल्पना, गोष्ट, भावना किंवा माहिती म्हणजे नवाचार. मग नवाचार कोण स्वीकारणार, शेतकरी. कुणाकडून, कृषी विस्तार कार्यकर्त्याकडून. व्याख्या आणखी एकदा का, एखाद्या व्यक्तीस नवीन वाटणारी कोणतीही कल्पना, गोष्ट, भावना किंवा माहिती म्हणजे नवाचार होय. आता जे संज्ञापन किंवा संदेशवहन आहे त्याची काही वैशिष्ट्ये आहेत. तर पहिलं वैशिष्ट्य बघा, संज्ञापन एक प्रक्रिया आहे. संज्ञापन काय, प्रक्रिया. प्रक्रिया काय म्हणायचं, कुठल्याही गोष्टीच्या बाबतीत प्रक्रिया करणं म्हणजे थोडीशी झंझट असते. आता एखाद्या दिवशी जर एखादा स्वयंपाक करायचा असला तर काय होणार, त्याच्यामध्ये त्याच्यासाठी लागणारं साहित्य, उष्णतेचं काय केलं तुम्ही, गॅस आहे, सरपण आहे, अमुक आहे, स्टोव आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्याला लागणार आहेत. म्हणजे सगळं म्हणजे सगळं करून झाल्यावर सुद्धा साधलं तर साधलं. म्हणजे ही काय अशी एक कुठली गोष्ट करताना एखादी मोठी ती संपूर्ण प्रक्रिया असते. तशी संदेशवहन किंवा संज्ञापन सुद्धा एक काय आहे, प्रक्रिया आहे. दुसऱ्या बघा, संज्ञापन दुतर्फी प्रक्रिया आहे. दुतर्फी प्रक्रिया कशामुळं, की शाळेतला विद्यार्थी असला तर त्याला सांगून करून किंवा 100% आपल्याला सिलेबस ठरवून दिलेलं असतं. त्यामुळं हे 100% असंच आहे खरं म्हणून त्याच्यावर एखाद्या दिवस लादता येईल असं म्हणा, थोडक्यात त्याला सांगता येईल. परंतु कसं असतं, शेतकरी काय म्हणतो, एखाद्या नवीन पिकाची जात आहे समजा आणि त्यानं पारंपरिक पिकं लावत आहे. तर पारंपरिक पिकं लावत असताना त्या शेतकऱ्याचं त्या बाबतीत, पिकाच्या बाबतीतलं काय मत आहे हे कृषी सहाय्यकाला, कृषी कार्यकर्त्याला ऐकून घ्यावं लागतं. आणि त्याच्यानंतर त्याचं जर काही चुकत असेल शेतकऱ्याचं किंवा नवीन तुमच्याकडलं जर शेतकऱ्याच्या फायद्याचं असेल तर काय करावं लागेल तुम्हाला, की तुमचं म्हणणं त्या शेतकऱ्याचं अगोदर म्हणणं ऐकून घेऊनच सांगावं लागेल. म्हणजे दुतर्फी प्रक्रिया आहे. म्हणजे अगोदर शेतकरी तुम्हाला सांगणार आणि तुम्हीही शेतकऱ्याला सांगणार. तर संज्ञापन ही एक सामाजिक प्रक्रिया आहे. ही कशी प्रक्रिया आहे, सामाजिक. राजकीय आहे का, नाही. समाजाचं हित कशात आहे. आणि समाज म्हणजे भारतातील शेतकरी हे 80% खेड्यामध्ये राहतात. म्हणजे समाजाचा 80% भाग हा शेतकऱ्यांनी व्यापलेला आहे. त्याचा मुख्य व्यवसाय शेती आहे. त्यामुळं काय म्हणायचं, ही संज्ञापन ही एक सामाजिक प्रक्रिया आहे. परत चौथं वैशिष्ट्य बघूयात, संज्ञापन परस्परावलंबी प्रक्रिया आहे. परस्पर अवलंबी म्हणजे कशी, शेतकऱ्यांना ऐकून घेतलं तर तुम्ही सांगणार. तुमचं जर 10 वर्ष काही शेतकऱ्यांना जर ऐकून घेतलं नाही तुम्ही काय सांगणार. बरं, शेतकऱ्याचं
हितकशी पारंपरिकामध्ये गेला, थोडंसं उत्पन्न निघालं, त्याच्या वार्षिक प्रापंचिक ज्या गरजा आहेत तोही जर नाही भागू शकला तर त्याचं चालणार आहे का? नाही. मग आजूबाजूच्या शेतकऱ्याचं पेपरला वाचून, टी व्हीवरला ऐकून करून त्यालासुद्धा थोडा थोडा बोध झालेला असतो जनरल नॉलेजनं, त्याचंसुद्धा जनरल नॉलेज चालू असतं. तर त्यालासुद्धा कोणावर अवलंबून राहावं लागतंय? तुमच्यासारख्या कृषी कार्यकर्त्यावर अवलंबून राहावं लागतं. म्हणजे परस्पर अवलंबी म्हणजे कसं की दोघालाही एकमेकावर अवलंबून राहण्याची प्रक्रिया म्हणजे संज्ञापन आहे. आता पाचवं बघा, कोणत्याही संज्ञापन प्रक्रियेत संदेशवहन सुरू करणारी कोणीतरी व्यक्ती आणि संदेश ग्रहण करणारी कोणीतरी व्यक्ती, एक संदेश व एक संदेश देणाऱ्यास व एक घेणाऱ्यास एकत्र आणणारा मार्ग, ह्या गोष्टी असाव्या लागतात. 6 गोष्टी, त्यातल्या मुख्य काय 3च. पहिली गोष्ट कोणची? ह्या प्रक्रियेमध्ये संदेशवहन सुरू करणारी एक व्यक्ती असावं लागते आणि तो संदेश ऐकणारी एक व्यक्ती राहावं लागते. हा झाला मुख्य संदेश, त्यातले 2 भाग पडले. दुसरं, संदेश ग्रहण करणारी कोणीतरी एक संदेश घेणारा व एक संदेश देणारा, या गोष्टी असाव्या लागतात. आणि शेवटचा काय मुद्दा आहे? त्यांना देणारा एक मार्ग असावा लागतो. कुठला मार्ग? वैयक्तिक भेटीचा असेल, गटाच्या भेटीचा असेल किंवा समूह संपर्काच्या पद्धतीचा असेल, परंतु त्याच्यामध्ये कुठला तरी एक मार्ग असावा लागतो. 6वा मुद्दा बघा, संदेशवहनाच्या प्रत्येक घटनेत माहिती मांडणी, ती समजून घेणे, प्रतिसाद देणे, या 3 गोष्टी अंतर्गत असतात. कोणत्या गोष्टी? माहिती. समजा एखाद्या शास्त्रज्ञानं ती माहिती काढली, राज्याचं कृषी खातं काय करणार ते शास्त्रज्ञाकडून वरिष्ठ अधिकारी समजून घेणार. ते कुणाची मिटिंग घेणार? जिल्ह्याच्या विभागीय कृषी आयुक्ताची भेट घेणार. विभागीय कृषी आयुक्त काय करणार? जिल्ह्यात त्या विभागात येणाऱ्या जिल्ह्याच्या जिल्हा कृषी अधिकाऱ्याची ही घेणार, मीटिंग कॉल करणार आणि त्याला ते समजावून सांगणार काय माहिती. आणि ते कृषी अधिकारी तालुक्याच्याला सांगणार, तालुक्यावाले कृषी सहाय्यकाला सांगणार. म्हणजे हा एक टप्पा आहे. पण काय असावं लागतं? ही काय झाली? मिळालेली माहिती. पुन्हा मांडणी आणि ती समजून घेणे. मांडणी ही काय करणे? समजून घेणे. बाबा शेतकऱ्यापर्यंत सांगायचं आहे कसं, ही अगोदर वरिष्ठाकडून कनिष्ठाकडं सरकत येणारी प्रक्रिया आहे. आणि ती झाल्यानंतर प्रतिसाद देणे. आता ही प्रतिसाद देणे ही प्रक्रिया कृषी सहाय्यकाच्या किंवा सगळ्यात वरी कृषी मंत्र्याच्या हातात आहे का? नाही. ती कोणाच्या हातात आहे? कोणासाठी केलं? त्यांच्या हातात, म्हणजे शेतकऱ्यासाठी केलेली आहे ही सगळी प्रक्रिया. तर त्या शेतकऱ्यानं त्याला प्रतिसाद देणं ही या सगळ्या प्रक्रियेमधली महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही सगळ्या गोष्टी केल्या नियमानं आणि तिथून जर प्रतिसाद मिळाला नाही तर मात्र तुम्हाला त्याचा काही उपयोग होत नाही. आता 7वं बघा, प्रत्याभरण किंवा प्रतिसाद हे संदेशवहनाच्या प्रक्रियेची यशस्वीता ठरवण्यासाठी महत्त्वाचे आहे. प्रत्याभरण किंवा प्रतिसाद. आता प्रत्याभरण म्हणजे प्रतिसाद आणि प्रत्याभरण हा शब्द काय सांगितलं त्यांनी? एक. मध्ये काय शब्द वापरला? किंवा. मग प्रत्याभरण काय शब्द वापरत नाहीत, सारखा प्रतिसाद काय शब्द वापरतात? त्याचं कारण सांगतो तुम्हाला. प्रतिसाद म्हणजे काय? एखाद्याला साथ देणे. म्हणजे काय करते? समजा त्यातला सोपा प्रकार धरला, हाक मारणे. एखाद्याला जर हाक मारली म्हणजे काय केली? साथ दिली. त्यानं तिकडून ओ म्हणून जी म्हणतो त्याला काय म्हणायचं? प्रतिसाद. म्हणजे इकडून हाक मारल्यानंतर देणार मग प्रतिसाद. किंवा एखाद्याने दुसऱ्याला समजावून सांगितलं आणि त्यानं प्रतिसाद दिला म्हणजे तशी गोष्ट केली मी किंवा करायचं ठरविलं, ह्याला काय म्हणायचं? प्रतिसाद. पण प्रत्याभरण म्हणजे 1-2 महिन्यानं, 3 महिन्यानं, 4 महिन्यानं, वर्षानं, 10 वर्षानं तो प्रतिसाद खरंच झालाय का हे तपासून बघणे म्हणजे प्रत्याभरण आहे. आलं लक्षात? तर प्रत्याभरणामध्ये काय होतं? थोडासा कालावधीमध्ये जाऊ द्यावा लागतो, त्याला काय म्हणायचं? प्रत्याभरण. मग हा प्रत्याभरण किंवा प्रतिसाद हे संदेशवहन प्रक्रियेची यशस्वीता ठरवण्यासाठी महत्त्वाचे साधन आहे. मग ही सगळं तसा आढावा घ्यावाच लागतो. शाळा असेल तर काय असतं? शाळेमध्ये वर्षाला एकदा इन्स्पेक्शन असतं. बाबा त्या शिक्षकानं जसं ठरवून दिलं शासनानं त्या नियमानं तो शिक्षक शिकवतो का? विद्यार्थ्याच्या डोक्यामध्ये विद्यार्थ्याच्या किती शिरलं आहे ही सगळी तपासणी केली जाते. तर ती ठराविक कालावधीनंतर केली जाते, म्हणून त्याला काय म्हणायचं? प्रत्याभरण. आता 9वा बघा मुद्दा, संदेशवहन असंख्य प्रकारे असंख्य लोकांमध्ये असंख्य कारणासाठी होऊ शकतं. संदेशवहन प्रकार किती आहे? संदेशवहन करण्याचे असंख्य आहे. किती लोकांना द्यायचे? असंख्य लोकांना, कोट्यावधी लोकांना आणि असंख्य कारणासाठी. शैक्षणिक क्षेत्रामध्ये असेल, आरोग्य क्षेत्रामध्ये असेल,
कृषी क्षेत्रामध्ये असेल, बांधकाम क्षेत्रामध्ये असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये हे संदेशवहनाचं काम केलं जातं. आता संदेशवहनाची एक प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया कशी घडते ह्याचं शास्त्रीय दृष्टिकोनातून आपण पाहूयात. तर पहिली प्रतिकृती आहे ॲरिस्टॉटलची. तर ॲरिस्टॉटलची ही जी आहे प्रतिकृती, तर त्याचा समजावून सांगतो मी तुम्हाला. ॲरिस्टॉटलनं काय केले, असे चार्ट आहेत, तो समजावून सांगतो तुम्हाला. हे काय आहे, वक्ता. वक्ता म्हणजे कोण, बोलणारा. हे काय त्यानं केलेलं वक्तव्य. आणि हे काय, श्रोता. वक्ता त्यानं काय बोलला ते, आणि ऐकणारा श्रोता. तर ह्याच्यामध्ये जे काही उपभाग पडतात ते भाग सांगतो तुम्हाला. वक्त्यामध्ये काय भाग पडणार, वक्ता म्हणजे कोण, बोलणारा किंवा भाषण देणारा. आणि त्यानं काय, तो तसा कोण असू शकतो, उदाहरण म्हणून 3 नंबरच्या कांड्यावर शिक्षक. वक्ता शाळेच्या संदर्भात गेलो आपण आता, हे उदाहरण शेतकऱ्याचे नाही. वक्ता 2 नंबरच्या कांड्यावर काय बोलणार किंवा भाषण देणार, आणि 3 नंबरचा आला शिक्षक. आता इथं काय म्हटला होता, वक्तव्य. त्यानं काय बोललंय ते. वक्तव्याच्या खाली काय येणार, वक्त्याने निर्माण केलेला संदेश. काय ते वक्तव्य म्हणजे काय असतं, वक्त्याने निर्माण केलेला संदेश असतो. आणि ते कोणाला कोण असतं, तर धडा आहे किंवा पाठ. म्हणजे पहिल्या ह्याच्यात काय आलं, ह्याच्यामध्ये शिक्षक आलं, तो काय शिकवतो, पाठ. आता तिसरा मुद्दा काय, श्रोता. तर श्रोत्याच्या उपमुद्द्यामध्ये काय येणार, श्रोता म्हणजे काय झाला, त्याची भूमिका ऐकणार. आणि काय ऐकतो, तर कोण ऐकतो, तर विद्यार्थी ऐकतो. म्हणजे अशा प्रकारचं सिस्टमॅटिकली 9 अशा डिझाईनमध्ये व्यवस्थित त्यांनी ॲरिस्टॉटल नावाचे समाजशास्त्रज्ञानं त्याची प्रतिकृती केलेली आहे. आता रॉजर्स आणि शूमेकर यांनी हे सुद्धा शास्त्रज्ञ होते, त्यांनी प्रतिकृती केलेली. पण त्यांनी 5 केलेत, असे 5 मुद्दे. पहिला कोण, स्त्रोता. श्रोता नाही, स्त्रोता. स्त्रोता म्हणजे काय, उत्पन्न करणारी कुठलीही गोष्ट म्हणजे स्त्रोता. आता एखाद्या ठिकाणी, एखाद्या डोंगरावर जर एखादा झरा असेल, तर तो काय झाला, स्त्रोत झाला. आणि तो देणारा म्हणजे स्त्रोता. काय, पहिला स्त्रोता. त्यानं काय देणार, संदेश देणार. संदेश कसा जाणार, मार्गानं. म्हणून 3 नंबरचा काय मुद्दा आला, मार्ग. ते कोणापर्यंत द्यायचा आहे, ग्राहकापर्यंत. म्हणजे 4 नंबरचा काय मुद्दा आला, ग्राहक. आणि ग्राहकानंतर 5वा मुद्दा आला, परिणाम. काय झाला ते. तर ह्याच्या उभ्या बाजू बघूयात आपण. स्त्रोत्याकडून काय केलं जातं, संदेशवहनाचं कार्य केलं जातं. संदेशवहन कार्य करणारा कोण असतो, 3 नंबरच्या कांड्यावर कीटकशास्त्रज्ञ. ही कृषीच्या बाबतीतलं, शेतकऱ्याच्या बाबतीतलं उदाहरण, बरं का. 2 नंबरचा मुद्दा काय होता आपला, संदेश. संदेश म्हणजे काय, स्त्रोतानं दिलेली माहिती. श्रोत्यानं नाही, स्त्रोतानं. म्हणजे जे उत्पन्न करणारा जो स्त्रोत आहे, त्या स्त्रोतानं दिलेली माहिती म्हणजे संदेश. आणि काय संदेश दिला, तो 3 नंबरच्या ह्याच्यावर येणार. फळमाशी नियंत्रणासाठी कामगंध सापळ्याचा वापर करावा. कामगंध सापळा आधी तयार केला, त्यानं वापरला, त्याच्यामध्ये कीटक अडकून बसतात, हे सगळ्या गोष्टी शास्त्रज्ञाला अगोदर माहीत असतात. आता तिसरा मुद्दा काय आला, मार्ग. मार्ग म्हणजे काय, सांगायचं नाही त्या शेतकऱ्यापर्यंत. तर मार्ग म्हणजे स्त्रोताने दिलेली माहिती ज्या मार्गाने ग्राहकापर्यंत पोचते, त्याला काय म्हणायचं, मार्ग म्हणायचं. आणि तिसरा आहे TV, रेडिओ, वर्तमानपत्र आणि प्रत्यक्ष कृती करून दाखवणं म्हणजे प्रात्यक्षिक दाखवणं. ही मार्गातला तिसरा मुद्दा आला. 4था मुद्दा आहे ग्राहक. ग्राहक म्हणजे कोण, ज्याच्यापर्यंत संदेश पोहोचवण्याचा आहे ती व्यक्ती म्हणजे काय झाली, ग्राहक झाली. आणि असे कोण असतात, म्हणून 3 नंबरच्या कांड्यामध्ये बघायचं, फळबाग घेणारे शेतकरी. म्हणजे फळबागेमध्ये कीटक, पतंग, फुलपाखरू वगैरे सगळे जास्त असतात. आणि कामगंध सापळा लावला तर त्या कामगंध सापळ्यामध्ये ते अडकून पडतात, बरोबर आहे. आणि परिणाम काय झाला, 5वा मुद्दा. परिणाम म्हणजे काय, ग्राहकात घडून आलेला बदल. त्याला जर सांगितलं, तुम्ही एवढी मोठी बाग करता, पण कीटक पडल्यामुळं तुमची बाग जळून जाते किंवा खाल्ली जाते, तर ती पानं बिना खातात. तर त्याला जर सांगितलं कामगंध सापळा वापरा, आणि त्यानं जर एक 10-20 सापळे जर लावले, आणि त्याच्यामध्ये जर त्याला चांगलं उत्पन्न निघालं का, तर त्यानं बाहेरचे जे कीटक आहेत त्यापासून काही नाशच होईना गेला, तर त्याला काय म्हणायचं, ग्राहकात बदल. म्हणजे त्यानं ठरवलं म्हणजे ग्राहकात घडून आलेला बदल. आणि परिणाम शेवटचा ह्यातला मुद्दा काय, मग प्रत्यक्ष वापर करणे किंवा न करणे. एखादा म्हणजे मला करायचंच नाही, त्याला आपण तंडू शकत नाही. म्हणजे ही कुणाची प्रतिकृती झाली, राजेश आणि शूमेकरची. आता लिगस नावाच्या समाजशास्त्रज्ञाने एक प्रतिकृती तयार केलेली. त्यानंतर बघा 6 प्रकार पडलेत असे. पहिला प्रकार आहे संदेशवाहक. तो काय करणार, म्हणजे कोण आहे तो, संदेशवाहक
कीटकशास्त्रज्ञ. पुन्हा संदेश काय, फळमाशी नियंत्रणासाठी कामधंदा सापळा वापरा म्हणून. संदेशाच्या वहनाचा मार्ग कोणता वापरला, जास्त शेतकऱ्याला सांगायचं म्हणून TV, रेडिओ, वर्तमानपत्र. बरोबर आहे. पुन्हा संदेश संस्कार. संदेश संस्कार म्हणजे काय, संदेश एखादा निस्ता तोंडी सांगून जमत नाही, एक प्रत्यक्ष दाखवावंच लागते त्याला. काय मग त्याचं काय, प्रत्यक्ष सापळा वापर करून दाखविणे, त्याला या संदेश संस्कारामध्ये प्रक्रिया येते ती. त्याच्यानंतर 5वा मुद्दा काय आला, श्रोते संदेश ग्राहक कोण आहे, तर फळबाग करणारे शेतकरी, पेरू, आंबा, चिकू असे करणारे, हे 5वा मुद्दा. आणि पुन्हा 6वा मुद्दा काय झाला, श्रोत्यांचे प्रतिसाद, प्रत्यक्ष वापरणे किंवा न वापरणे. 99% वापरतील, 1% नकोच म्हणेल त्याला किती जरी समजावून सांगितलं तरी. ही प्रतिकृती कुणाची आहे, लिगन्सची. प्रतिकृती म्हणजे काय की आपण दिलेला संदेश त्यांच्यापर्यंत कसा पोचतो, कोण मध्यस्थ असतं हे समजून घेणं. म्हणजे प्रत्यक्ष सांगायला लागल्यावर ह्याची गरज पडत नाही. जसं आपण एखादी मोटरसायकल शिकताना अगोदर बाबा गाडी न्यूट्रल करावी, परत काय करणं म्हणणार, क्लच दाबून धरावा, गाडी चालू करावी, गाडी चालू केल्यानंतर पहिल्यांदा फर्स्ट गिअर टाकावा, टाकल्यानंतर थोडं 10च्या स्पीड होईल इतक्यापर्यंत क्लच हळूच सोडावा थोडाच. ह्या ज्या गोष्टी असतात सगळ्या, ही काय झालं, प्रतिसादामध्ये आलं. आणि एकदा आपण शिकल्यानंतर मागच्या माणसाला बोलत सुद्धा नवीन मार्गावर सुद्धा आपण गाडी व्यवस्थित चालवणं आणि आपले हातपाय ते प्रत्यक्षात कृती करतात, ते आपोआप करतात, ते शरीराला लागलेलं वळण. म्हणजे सुरुवातीला कोण करेल किंवा कोण करणार नाही. तर राजेश आणि शिवमेकरचं सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे. आता ह्या संज्ञापनाचे घटक आहेत. हे पहिल्यांदा काय बघितलं आपण, संज्ञापनाची वैशिष्ट्य बघितली. त्या संज्ञापन किंवा संदेश वाहनाचे काही घटक आहेत, ते घटक आपल्याला बघायचे. पहिला आहे संदेशवाहक. मग संदेशवाहक कोण असतो, कृषी खात्याचा सगळ्यात शेवटचा म्हणलं तरी कोण झाला, कृषी सहाय्यक झाला. आता संदेशवाहक म्हणजे संदेश वहन प्रक्रिया प्रत्यक्ष सुरू करणारी व्यक्ती म्हणजे कोण झाला, संदेश वाहक झाला. तो बघा, मग एखादी गोष्ट विस्तार कर्मचाऱ्यांनी समजावून सांगून देखील लोकांना पटत नाही, माझ्यापेक्षा वाहिनीला नाही, त्याला काय कळत आहे, आम्ही पारंपरिक इतकी 40 वर्ष झालं असं करत होता असं म्हणतात. परंतु तीच गोष्ट गावातल्या कमी शिकलेल्या पण प्रगतिशील शेतकऱ्या सांगितले तर प्रगतिशील शेतकऱ्यांनी सांगितले तर ती लोक काय करतात, मान्य करतात. मग शेतकरी आपल्यातला चेक वाटतो, मग त्यांच्यावर विश्वास बसतो. म्हणून काय करायचं असतं की बाबा जो संदेश वाहक आहे त्याला संदेशाची संपूर्ण माहिती असावी लागते. 100ला 100%, 99% सुद्धा नाही. का, उरलेल्या 1%चं जर त्याला उत्तर येत नसेल तर तो पूर्ण संदेश फेल जातो आणि पूर्ण गावामध्ये, आजूबाजूच्या गावामध्ये सुद्धा बातमी पसरते. आणि त्याला संदेश वाहनाची पूर्वतयारी असेल. समजा कामगंध सापळ्याचंच मगाचं जर उदाहरण घेतलं तर कामगंध सापळ्याविषयी त्यानं पूर्ण माहिती सांगितली, तर ते कामगंध सापळा कसा वापरायचा हे करून देता सुद्धा त्याला म्हणजे दाखवायचं, प्रात्यक्षिक करून दाखविता आलं पाहिजे. बघा, तिसरा योग्य यशस्वी संदेशवहन करण्याचे, संदेश पाठवण्याचे कौशल्य त्याच्या अंगी असावं लागतं. वक्तृत्व असावं लागतं, ते लोकांना समजून घ्यावं लागते. समोरच्याची समजून घेण्याची म्हणजे समोरच्याचं सुद्धा ऐकून घेण्याची क्षमता त्याच्यामध्ये असावी लागते. सगळे गुण लागतात. त्याकरता संदेशवहन प्रक्रिया कशी घडते हे त्याला माहीत असणे आवश्यक आहे. मग आता ही तुम्हाला जी शास्त्रीय माहिती मिळाली ह्याच्यामध्ये तुम्ही आता हुशार होता. तुम्हाला माहिती होतं की एखाद्या शेतकऱ्याकडे गेलं तर आपल्याला त्याचं आधी ऐकून घ्यावं लागतं. आणि तुम्ही डायरेक्ट जनरल सांगायला चालू केलं असतं तर तुम्ही तुमचंच म्हणणं खरं केलं असतं, तो शेतकरी तुमच्यावर चिडला असता, ऐकून घेतलं नसतं किंवा हाकलून दिलं असतं. काही करू शकतो शेतकरी. आता पहिलं काय, संज्ञापनाच्या घटकमध्ये पहिला आहे संदेशवाहक, दुसरा आहे संदेश. संदेश म्हणजे काय, अशी माहिती जी समाजासाठी म्हणजे शेतकऱ्यासाठी उपयुक्त आहे आणि ती माहिती मिळवण्यासाठी बऱ्याच जणांनी आपलं आयुष्य वाया घालवलं आहे एका खोलीमध्ये. याच्यामध्ये काही प्रत्यक्षामध्ये शेतात जाऊन त्यानं त्याचं उत्पन्न घेतलं, त्याला त्रास होतो ना. मला जनरल नेहमी घेता ती पिकं घेताना जर तुम्ही त्रास होता म्हणता तर एखादं नवीन संशोधन करणाऱ्यांनी किती त्रास होत असेल, तर त्यानं ते केल्यानंतर काढलेला जे निष्कर्ष आहे, जो संदेश आहे, तो संदेश तुमच्यापर्यंत म्हणजे जी माहिती आहे ती माहिती म्हणजे संदेश आहे. आता तिसरं संदेशवहनाचे मार्ग. आता संदेशवहनाचे मार्ग काय बघितलेत आपण, व्यक्तिसंपर्क मागच्या पाठामध्ये आपण झालेले. काय आहे ते, शेतकऱ्याच्या शेतावर भेट, घरी भेट, टेलिफोनवर, ऑफिसमध्ये भेट, मोबाईल, ही काय झाली वैयक्तिक भेट. दुसरं काय झालं गटसंपर्क, त्यामध्ये काय करणार तुम्ही गट चर्चा करणार. तिसरं काय समूह संपर्क पद्धत, वर्तमानपत्रात देणार, टीव्हीवर देणार किंवा प्रदर्शन भरवणार. तर अशा प्रकारचे संदेशवहनाचे मार्ग म्हणजे संदेश संज्ञापनाचे घटक ह्याच्यामधला मुद्दा येतो. आता बघा चौथं संदेश संस्कार. बघा एखादं जर काय करायचं असलं, सांगायचं असलं तर संदेश त्या बाबतीत कष्ट घ्यायला लागतात.
समजा तुम्हाला तुमच्या कृषी अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी समजल्या, आता काय करावं लागेल? अगोदर एकतर तुम्हाला 3 मार्क कोणचे? वैयक्तिक शेतकऱ्याला भेट. समजा एका गावाला एकच द्यायचं, तर त्या गावचा प्रगतीशील शेतकरीचा असेल, त्याच्याकडे थोडे पैसे शिल्लक असेल, त्याला एकट्याला जाऊन भेटले चालतं. परंतु जर गावात 10 सांगितलं असेल तर तुम्हाला गट चर्चा घ्यावी लागेल. आणि तुम्हाला सांगितलं असेल अमर्याद करा, तुम्ही जेवढं कराल तेवढं तुम्हाला तुमचं इन्क्रिमेंट वाढेल किंवा तुमच्या बक्षीस दिलं जाईल, असं सगळी गोष्टी असेल. तर त्याला वर्तमानपत्रामध्ये जाहिरात द्यावी लागेल, पॉम्पलेट वाटावं लागतील, टीव्हीवर बातमी द्यावी लागेल, आकाशवाणीवर बातमी द्यावी लागेल. या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. परत काय करावं लागेल? एखादा तिथलं त्या भागामध्ये पथदर्शी म्हणून प्रकल्प तो उभा करावा लागेल. पथदर्शी म्हणजे काय? मार्गदर्शक. पथ म्हणजे मार्ग. मग एखाद्याची जर जास्तच परिस्थिती चांगली असेल, पैसा शिल्लक असेल, त्याच्या तिथं जर केलं तर आजूबाजूच्या शेतकऱ्याला पॉली हाऊस असं असतंय किंवा कामधंदा साबळा बागेमध्ये बागायतदार शेतकरी म्हणजे साधा नसतोच. म्हणजे बागायतदार शेतकऱ्याचं कामधंदा साबळ्याचं सांगितले किंवा पॉली हाऊस सांगितले, ग्रीन हाऊस सांगितले, अशा प्रकारचे. मग ते किंवा त्याचंच एखादं छोटं रोग प्रतिकृती किंवा त्या गावामध्ये जिथलं आहे ते ज्याने केलेलं त्या शेतकऱ्याची मुलाखत आणि तिथलं ते दाखवायला बघा 10x10चे स्क्रीनचे प्रोजेक्टर भेटतात. बरोबर आहे. मग एखाद्या खेडेगावाच्या चौकामध्ये सुद्धा तो प्रोजेक्ट जर लावला तर जिथल्या तिथं स्टॉप करून तुम्हाला हे तर असं आहे तसं आहे, पण त्या तिथलं ज्याच्या मालकीचं आहे त्याच्या मालकीला काय करावं लागणार? त्या मालकाची मुलाखत, तुम्ही कशी सुरुवात केली, पैसा कसा उपलब्ध केला, शासनाने किती टक्के अनुदान दिलं, तुम्ही तुमचा हिस्सा किती भरला, ह्या सगळ्या गोष्टी त्याची जर मुलाखत ऐकली, म्हणजे हे सगळं जी करायची ही प्रक्रिया करायची. तुम्हाला काय साधंच गेला 2 मिनिटं बोलला आणि ती मान्य झालं आहे आणि 5 लाखाचा प्रोजेक्ट त्यानं उचलला आहे, अशा गोष्टी होत नाही. त्याला काय म्हणायचं? त्या संदेशावर केलेले संस्कार, आणि तसे संस्कार करून गेलं, तयारीने गेलं तरच ते शेतकरी ऐकून घेतात. संदेश ग्राहक कोण आहे? शेतकरी. ते शेतकऱ्याला सुद्धा त्याला त्याच्या भाषेमध्ये त्याला समजूल असं त्याच्या समजायच्याच पद्धतीमध्ये तुम्हालाच स्वतःमध्ये आम्हाला बदल करून त्यांना समजावून सांगावं लागतं. बघा दूरदर्शनवर हे संदेश ग्राहक घ्या हा मुद्दा. तर संदेश ग्राहक हा संदेशवहन प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. का? ज्याच्यासाठी एवढा कुठं करावे, महाराष्ट्र सरकार झटायले, कृषी खातं झटायले, केंद्र सरकार झटायले, ते जर समोरच्यांना ऐकून घेतलं तर काही उपयोग आहे का? सगळ्या ह्या प्रोसिजरचा नाही. म्हणजे संदेश ग्राहक कोण असतो? शेतकरी असतो. तर बघा कृषी विस्तार अधिकारी टीव्ही रेडिओवरील खळबळजनक वृत्ताच्या प्रक्षेपणाभोवती संपूर्ण राष्ट्र किंवा जग संदेशवहनाची प्रक्रिया तेव्हाच यशस्वी म्हणता येते जेव्हा संदेश ग्राहकामध्ये संदेशामुळे इच्छित व अपेक्षित बदल घडून येतो. ग्राहक प्रतिसाद देत असल्यामुळे संदेशवहन यशस्वीरित्या झाले की नाही हे आपल्याला ग्राहकामुळे समजते. संदेशवाहकाने संदेश ग्राहकांना त्याच्या गरजा, त्याची गुणवैशिष्ट्ये, त्याची संस्कृती इत्यादी ओळखून त्यानुसार योग्य संदेशावर योग्य संस्कार करूनच ती ग्राहकापर्यंत पोहोचवावी लागते. आता हे संदेश ग्रहण करणारे कोण? ग्राहक. म्हणजेच कोण? शेतकरी. बागायत असो, बागायतच हे एवढ्या पुरतं माहीत करायचं, पण जिरायत किंवा बागायत. समजा एखादा जिरायत शेतकऱ्याचं तुम्ही बोर पडायची विहिरीची योजना समजावून सांगायला गेलात, त्याच्यामध्ये शासन किती पैसे भरतं, तर ते सुद्धा आलंच ना त्याच्यामध्ये. आता बघा संदेश ग्राहक जे असतात म्हणजे शेतकरी, त्यांचे 3 प्रकार पडतात. ते 3 प्रकारामध्ये बघा, पहिला आहे खरे अपेक्षित संदेश ग्राहक. म्हणजे बघा एखाद्या शेतकऱ्याने प्रगती केली, 10 वर्ष गेला झटतंय आणि त्याने एक पैसा लावून समजा 2-3 लाख रुपये त्याने बँकेमध्ये शिल्लक टाकले आणि एखाद्या गावामध्ये पॉली हाऊस यायला लागले, तर तशा माणसाला जर दिलं, कष्ट करणाऱ्या, ज्याने शेतामध्ये चांगलं कष्ट केलं तर चांगल्या प्रकारे 10 पटीने जास्त उत्पन्न मिळू शकतं. या गोष्टी जर त्याला कळलेल्या असल्या तर असा जो शेतकरी त्याला काय म्हणायचं? खरा अपेक्षित संदेश ग्राहक. म्हणजे ज्याच्यासाठी जो संदेश निर्माण झालाय त्यालाच करेक्ट पोचणे, ह्याला काय म्हणायचं? खरा किंवा अपेक्षित संदेश ग्राहक. दुसरा उपलब्ध संदेश ग्राहक. बघा संदेशाची निर्मिती ज्यासाठी केलेली नाही परंतु त्यापर्यंत संदेश पोहोचत आहे अशी व्यक्ती म्हणजे कोण? उद्योगपती मोठमोठे. समजा टीव्हीवर जर कार्यक्रम चालू झाला तर मोठे उद्योगपती बघतात ते संदेश पोहोचवताना टीव्हीवर पोहोचायला, पण त्यांच्यासाठी काय का तयार नाही. पण ते काय करतात बघा, ट्रॅक्टरची काही सामानच तयार कर, ही कर, अमुक कर. उद्योगपती असतात म्हणजे त्यांच्यापर्यंत बी गेलेलं चांगलं आहे, पण खरा संदेश आहे शेतकऱ्यासाठी, पण त्यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचतो. म्हणजे कसला? उपलब्ध संदेश ग्राहक. जे समोर असेल ते टीव्ही बघते. पुन्हा तिसरा आहे बघा सक्रिय संदेश ग्राहक. म्हणजे काही व्यक्ती संदेश कुठे कसा मिळेल याच्या प्रयत्नात असतात. बघा गावोगाव 4-5 शेतकरी असे असतात, काही बी चौकामध्ये येऊ किंवा पेपर वाचलं तर ते तालुक्याच्या ऑफिसमध्ये कृषी अधिकाऱ्याच्या जातात, जिल्ह्याच्या जातात,
मग अशा प्रकारचे जे उत्सुक शेतकरी असतात, म्हणजे सक्रिय असतात, काय सारखं कावळ्यासारखं इकडे इकडे लक्ष असते, अशी शेतकरी योजना सुद्धा पदरात पडून घेतात, अनुदान पदरात पडून घेतात, अशाला म्हणायचं सक्रिय संदेश ग्राहक. आता बघा, संदेश ग्राहकाचा प्रतिसाद हा एक मुद्दा बघूया. संदेश मिळाल्यानंतर ग्राहकाकडून ऐच्छिक, वैचारिक किंवा प्राकृतिक कृती होणे म्हणजे काय? प्रतिसाद मिळणे. तर बघा, संदेश वाहनाची परिणामकारकता व यशस्वी ग्राहकाच्या प्रतिसादावरून ठरवली जाते. बाबा तुम्ही त्या गावामध्ये गेलात, मग समजा अगोदर एक पोले हाऊस होतं, पुन्हा जर तुम्ही 10 वर्षांनी गेलात, तुम्हाला तिथं 50-60 दिवस आले, तर तुम्हाला त्याच्यावरून सुद्धा अंदाज काढू शकता तुम्ही की तुम्हाला प्रतिसाद किती टक्के मिळालेला आहे. आता हे जे संदेश वहन करायचे त्या प्रक्रियेमध्ये काही अडचणी येत असतात, सगळ्याच आल्या. समजा एखाद्या दिवशी तुम्ही मोटरसायकलवर एखाद्या खेडेगावात निघाला तर तुमचं मोटरसायकलवर जाता येत नसतं, एखाद्या डोंगर दऱ्यातलं गाव असतं, एखाद्या ठिकाणी रस्ता कच्चा असतो, या बऱ्याच गोष्टी अशा घडत असतात. मग ह्या सगळ्या जे प्रकारच्या, मग ही एक उदाहरण म्हणून सांगितले, अशा हजारो अडचणींना तोंड देऊन तुम्हाला शेतकऱ्यापर्यंत माहिती पोहोचवावी लागते. तर संदेश वहन प्रक्रियेतील अडचणीमध्ये आपण काही मुद्दे बघूया. पहिले आहे बघा भौतिक अडचण येणारी. म्हणजे बघा, भौतिक अडचण म्हणजे समजा तुम्ही रेडिओवर माहिती द्यायला लागलात, खरखर आवाज येऊ शकतो, नीट नाही आला की ती रेडिओ बंद करते मला, मोबाईलची बोलायला लागलं तर मोबाईलची रेंज जाऊ शकते. एखाद्या ठिकाणी तुम्हाला प्रोजेक्टर चालवायचं आणि त्या ठिकाणचं व्होल्टेज 120-130 वर आलेलं आहे, लागतं आहे 230-240, तशा ठिकाणी प्रोजेक्टर चालणार नाही. एखाद्या ठिकाणी तिथलाच गावातला लोकलचा स्पीकर लावलाय, तो सारखा शिट्ट्या मारायला लागला, कुरकुर करायला लागला. म्हणजे अशा प्रकारचे जे हा मुद्दा जो आहे इलेक्ट्रॉनिकचा, तो सुद्धा अनेक सुद्धा बऱ्याच ठिकाणी येतोय, ते पुढे तुम्हाला कळलं असते. आता भौतिक अडचण झाली की वातावरणातील अडचणी. समजा एखाद्या हॉलमध्ये ग्रामीण भागातल्या तुम्ही दुपारी 2 वाजता कार्यक्रम घ्यायला लागला आणि त्या ठिकाणी भयंकर उकाडा आहे, तर शेतकऱ्यांना नाही समजायला की ते उठून जातात आणि चला म्हणतात बाहेर गाड वाटतं, ह्याच्यापेक्षा शेतामध्ये जाऊन झाडाखाली झोपू, म्हणजे उकाडा असला तर, किंवा थंडी असली, अति थंडीमध्ये रात्री तुम्ही 9 वाजता कार्यक्रम जर चालू केला, 8:30-9ला थंडी वाजायला लागली, तर लोक ऐकत नाही, त्यांचं मन नसतंय तसं. म्हणजे ह्या वातावरणातील अशा प्रकारचे जे अडचणी, पाऊस आला, घरातून शेतकरी चौकातल्या सभेला येणार आहे, परंतु जर घरातून निघतानाच पाऊस चालला तर जाऊ द्या म्हणतात, गेला तर गेला कार्यक्रम. आणि तिसरा आहे बघा व्यक्तिगत अडचणी. उदाहरणार्थ एखाद्याला झोप जर सोसत नसली तर तो येणार नाही, मला इतकं रात्रीचा कार्यक्रम असेल तर जागरण होणार नाही. खराब आरोग्य, एखाद्याला बरं वाटत नसलं, आजारी असला, तो सुद्धा येणार नाही. पुन्हा एखाद्याला औषधं घेतल्यामुळे त्याला पित्ताचा वगैरे त्रास चालू असते, 4-5 दिवस आजारी असते आणि ते आजारातून उठलेला असते, परंतु त्याला पित्ताचा वगैरे भयानक त्रास होतोय, त्यामुळे त्याच्या औषधं घेतल्याचा परिणाम झाला तरी सुद्धा तो येऊ शकत नाही. चौथा आहे संदेशवहन मार्गाविषयी किंवा माध्यमाविषयी केलेले दुर्लक्ष. होता असं बऱ्याच वेळेला. आता 2 नंबरची अडचण आहे बघा मानसिक अडचण, म्हणजे मुख्य अडचणीपैकी एक काय झाली, पहिली भौतिक अडचण झाली, तिथले उपमुद्दे आपण बघितले. आता काय मानसिक अडचण. तर मानसिक अडचणीमध्ये काय काय येतं बघा, संदेशवहन प्रक्रियेमध्ये मानसिक अडचणी अत्यंत महत्त्वाचे ठरतात, कारण माणूस त्याला आवडणाऱ्या गोष्टीकडेच लक्ष देत, न आवडणाऱ्या गोष्टीकडे कानाडोळा करतो. मग मानसिक अडचण म्हणजे कशी येते, एखाद्याची मनोवृत्ती म्हणजे निगेटिव्हपणा म्हणू आपण. निगेटिव्हपणा ही गोष्ट आपल्याला सगळ्यात जास्त समजते. तर निगेटिव्हपणा म्हणजे बघा, एखाद्या पिकाविषयी चुकीचा गैरसमज करून घेतलेला असते. समजा की बाबा करडी पीक आहे, आपल्याकडे काय लावतात, सोयाबीन लावतात किंवा उडीद मूग लावतात खरीपाला, आणि गहू ज्वारी हे आपल्याकडे मराठवाड्यात घेतली जाणारी रब्बीची पिकं. परंतु एखाद्या म्हणलं करडी लाव, त्याच्याविषयी नकोच, त्याचं पिकाचं कुठं उत्पन्न आहे का, निघणार आहे का, कोण करडी आपल्याकडे कोण पेरतंय तरी का, त्याला पुन्हा ते काटे असतात, त्याला मग ते मजूर नाही मिळालं तर काय करावं. म्हणजे लक्षात आलं तुमच्या की अशा प्रकारे चुकीचे गैरसमज करून घेतात. पुन्हा दुसरी गोष्ट, मला सर्व माहीत आहे ही भावना, म्हणजे इगो प्रॉब्लेम. एखाद्या शेतकऱ्यानं जर समजा ऊसाच्या काही जाती लावल्या असतील आणि शेवटला त्यानं 5 जातीपैकी 5 जाती लावून एका जातीवर जर तो फिक्स झालेला असेल आणि एखादी जर नवी जात निघाली, त्याच्यामध्ये साखरेचं जे प्रमाण आहे, उतार आहे त्याचा, तो जर चांगल्या प्रकारचा असेल, त्याला किती समजावून सांगायला गेलं तर नाही मला सगळं माहिती आहे, तुम्ही काय मला शहाणपणा शिकवू नका, अशा गोष्टीपर्यंत सुद्धा तो म्हणू शकतो. म्हणजे युगो प्रॉब्लेम त्याचा आडवा येतो. समोरची माहिती बरोबर बी असते. आता अधिकारी लोक देणार म्हणजे काही चुकीची माहिती देणार नाहीत, परंतु तशा गोष्टी होतात. पुन्हा मूल्यमापन करण्याची प्रवृत्ती, स्वतःच त्याचा अकाउंट काढणार ते, म्हणजे कुठल्या मार्केटला गेलेले नसतात,
सोलापूरचं नाही, औरंगाबाद नाही, मुंबई, पुणे, बेंगलोर, हैदराबाद अशा ठिकाणी काय मार्केट माहीत नसतं. समजा आपल्याकडे ते राजमा वगैरे पीक आलं, आपल्याकडे कोणीच नव्हती राजमा पीक, ती काय खायला बरावं लागत नाही. एखाद्या ठिकाणी हॉटेलमध्ये गेल्यावर राजमाची भाजी खाल्ली असेल, त्याला आवडली नसेल, म्हणून ते दिवशी काय करणार माहिती आहे का, की उगाचच ह्याच्यापेक्षा ही चांगलं का ती चांगलं असं मूल्यमापन करणार, ह्याच्यापेक्षा कशात उत्पन्न जास्त मिळू शकतं. पुन्हा बदलाच प्रतिरोध, काय काय 7-7 पिढ्या एकच पीक घेतात बघा, खरीपाला एक आणि रब्बीला एक, मध्ये बदलाला त्यांचा प्रतिरोध असतो नाही, याच्याशिवाय काहीच करणं नाही, किंवा आपल्याला ह्याच्याशिवाय दुसरं जमणारच नाही, उगं संकट नको, अशा प्रकारच्या गोष्टी ते होतात. पुन्हा नव्या गोष्टीविषयी माहिती व काळजी. आता काही जणांचं ही मुद्दा मात्र मी समजू शकतो, कोणाचा शेतकऱ्याचा, एखादं नवीन पीक जर लावलं, आपल्याला अगोदरच बँकेचं कर्ज आहे, सावकाराचं कर्ज आहे, आणि त्यातनं जर आपल्याला जेवढं मिळायचं तेवढं उत्पन्न मिळालं ना, आपण जास्त नुकसानीत गेलो तर थोडी काळजी वाटते त्यांना, म्हणून ते विरोध करतात. पण ती काळजी जरा साहजिक आहे. बघा पुन्हा सामाजिक दर्जा म्हणजे काय बघा, की बघा आज सुद्धा आपल्याकडं एखादा जर म्हणलं माझी द्राक्षाची बाग आहे, माझा ऊसाचा फळ आहे, तर अशा शेतकऱ्याला पावणेरावळ्यामध्ये जास्त प्रमाणात किंमत दिली जाते, बरोबर आहे. पण एखाद्यानं जर म्हणला की मी माझ्या शेतामध्ये हुलगा लावले, तर निवड फालतूक शेतकरी किंवा निवड खालच्या दर्जाचे शेतकरी अशा प्रकारचे पावणेरावळे बी समजते. उगाच समाजामध्ये पिकावरून एखाद्या व्यक्तीचा दर्जा ठरवला जातो. तर तसं नाही, कुठलंही पीक घेतलं तुम्ही जर चांगल्या प्रकारे इमानदार घेतलं तर त्या प्रमाणात त्या पटीत उत्पन्न मिळणार आहे. एखादं पीक कमी लोक घेतात म्हणून तुम्ही घेतलं समजा, तर त्याला सुद्धा मागणीपेक्षा पुरवठा कमी असल्यामुळं बाकीच्या शेतकऱ्यापेक्षा सुद्धा जास्त नफा तुम्ही कमवू शकता. आता आपल्या मराठवाड्यामध्ये सोयाबीनचं पीक जास्त गेले, उडीद मुगाचं पीक कमी झाले, मग उडीद मुगाचा सुद्धा भाव कसं गगनाला भेटलाय, म्हणजे त्याच्या डाळी वगैरे काय ते इतर गोष्ट पुढची जास्त भाव मिळणार. तो साधं उडीद मूग सुद्धा आता जास्त प्रमाणात महाग होऊन बसलेलं आहे, का त्याचं प्रमाण पेरणाऱ्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. आता ही कशी पहिली अडचण होती भौतिक, दुसरी होती मानसिक मुख्य अडचण. मग मानसिक अडचणीतले सुद्धा मुद्दे आपण समजून घेतले. आता तिसरी अडचण आहे भाषा किंवा सांस्कृतिक अडचण. आता एक आहे बघा, एखाद्याला जर तुम्ही जर दुसऱ्या राज्यात गेला तर त्याला हिंदीतून जरी सगळ्या भारतामध्ये चलते भाषा पण समजत नसेल, जमत नाही. याच्यापेक्षा समजतो की तुमची भाषा ग्रामीण भागात आहे, नवीन जर तुम्ही एकदम जर पुणेरी शुद्ध बोलायला लागलात तुम्ही, तर समजा ते बाकीचे खेड्यात लोक हसणार किंवा तुमचे कसं बोलता ह्याच्याकडेच लक्ष देणार, ते काही समजून घेणारच नाही. किंवा त्याच्यात तुमच्या भाषेमध्ये जर फरक आला की ते काय करतात, ते विनाकारण ते तुम्हाला हसत बसणे करणे अशा प्रकारची क्रिया ते करत असतात. संस्कृतीमध्ये फरक असतो वेगवेगळ्या ठिकाणचे. कोकणातला माणूस आपल्याकडे आला, 60 किलोमीटरवर भाषा बदलते बघा तुम्ही, त्याचा टोन असतो तो भाषेचा, मराठीच बोलतात पण तो त्या भाषेचा टोन हा वेगळा असतो. तर ते बघा भाषेची किंवा सांस्कृतिकची अडचण. तुम्ही त्यांच्या भाषेमध्ये गेल्यानंतर महिना 2 महिने जे टिपिकल शब्द वापरतात किमान तेवढे 10-5 शब्द तरी तुम्हाला त्यांच्या भाषेमधले आले पाहिजेत, म्हणजे ते समजून घेतात. आणि चौथी आणि शेवटची अडचण आहे यांत्रिक अडचण. बघा रेडिओवर जर एखादी तुम्ही माहिती समजा त्यांना ऐकून दाखवावं लागला, त्या चॅनलला 8 वाजता लागणार, 8 वाजता चौकामध्ये सगळे गेले आणि ते एका टायमाला 2 स्टेशनला लागायला पहिला तर लई प्रॉब्लेम येत होता, किंवा ते स्टेशनचं लागलं नाही, किंवा टी व्हीची स्क्रीन लावली आणि तुम्ही समजा चौकामध्ये दाखवायला, तिथं समजा जर तुम्ही जर डिश वगैरे लावली, ते डिशचं सेटअप जर नाही व्यवस्थित झालं पण त्याच्यावर मुंग्या यायला लागल्या तर त्याचा काही उपयोग होत नाही. किंवा फिरते स्क्रीन आहे, ते स्क्रीनच ऐन टायमाला दिसणं गेलं, मग सगळ्या गोष्टी होतात. फोनमध्ये काय होतं, पहिले टेलिफोन होतं तर क्रॉस कनेक्शन व्हायचं, ह्याचा फोन त्याला जायचा. पुन्हा मायक्रोफोन म्हणजे माईक जो असतो त्याला, त्याचं माईक हा काय शॉर्ट फॉर्म आहे, त्याला काय नाव आहे त्याचं, मायक्रोफोन म्हणजे माईक आपल्या हातातला. ते बघा बऱ्याच वेळेला खेडेगावातले माईक शिट्ट्या मारतात बघा, तसं जर सारखी क्रिकेट चाललं तर लोक उठून जातात. पुन्हा वर्तमानपत्रामध्ये एखाद्या ठिकाणी महत्त्वाच्या शब्दावर शाई स्प्रेड झालेली असते, पसरलेली असते, किंवा शाईचा डाग पडलेला असतो. अशा प्रकारच्या अडचणी आल्या तरी यांत्रिक अडचणीमध्ये अशा अडचणी येऊ शकतात. म्हणजे संज्ञापन कसं करायचं हे बघितलं, ते येणाऱ्या अडचणी बघितल्या, सगळा अभ्यास केले आहे. चौथा धडा उद्याच्या पाठामध्ये बघू, विस्तार शिक्षण पद्धती.